नमस्कार. आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही वेळेवर EMI भरत असाल तरीही तुमचा सिबिल स्कोर का घसरतो? हे सहज समजू शकेल अशा भाषेत चला सुरुवात करूया. नंबर 1, क्रेडिट मिक्स. आपल्या कर्जाचे प्रकार महत्त्वाचे असतात. काही कर्ज सुरक्षित असतात, उदाहरणार्थ गृहकर्ज, वाहन कर्ज, आणि काही असुरक्षित, उदाहरणार्थ पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड कर्ज. जर तुमच्याकडे फक्त असुरक्षित कर्जाची अधिक प्रमाणात मालमत्ता असेल आणि सुरक्षित कर्ज कमी असेल, तर बँक किंवा फायनान्स कंपनीला असं वाटू शकतं की तुमच्यावर कर्जाचा जास्त भार आहे. त्यामुळे तुमचा स्कोअर घसरू शकतो. म्हणून शक्य असल्यास सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज यांचा समतोल ठेवणे चांगले. नंबर 2, क्रेडिट युटिलायझेशन रेशो. तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे आणि त्यापैकी तुम्ही किती वापरत आहात हे बघितले जाते. उदाहरणार्थ, जर मर्यादा 60 ते 90% किंवा त्याहून जास्त वापरत असाल तर ते क्रेडिट जास्त अवलंबित असं समजलं जातं. तेव्हा चांगलं राहिलं जर क्रेडिट कार्डची मर्यादा वापरणं शक्य असल्यास 30% किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 3, क्रेडिट हिस्ट्रीचं वय. ज्या वेळेपासून तुम्ही कर्ज घेतले किंवा क्रेडिट कार्ड चालवत आहात त्या क्रेडिट इतिहासाचे वय ही सिबिल स्कोअरवर परिणाम करते. उदाहरणार्थ, काही महिन्यात क्रेडिट इतिहास तयार झाला असेल तर त्यास मोठा वय जास्त कालापर्यंत नसतो, म्हणून स्कोअर कमी होऊ शकतो. म्हणून शक्य असल्यास वेळेवर क्रेडिट चुका न करता वेळेवर पेमेंट करत राहणे महत्त्वाचे. नंबर 4, लोन सेटलमेंट किंवा गॅरेंटर होणे. जर तुम्ही पूर्वी लोन सेटलमेंट केले असेल, म्हणजे कर्ज पूर्ण न होता कमी रकमेने किंवा काही करारानुसार क्लिअर केले असेल, किंवा तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर असाल आणि त्याने पेमेंटमध्ये डिफॉल्ट केला असेल तर त्यांचा परिणाम तुमच्या स्कोअरवरही होतो. म्हणून गॅरेंटर म्हणून विचारपूर्वक वागा आणि कर्जाच्या सेटलमेंटसाठी जाऊ नका. जर टाळता येत असेल तर. नंबर 5, क्रेडिट रिपोर्टमधील चुका. कधीकधी बँक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून चुकीची माहिती रिपोर्ट केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही वेळेवर पेमेंट केले आहे पण प्रणालीमध्ये अपडेट झाले नाही. अशा चुका तुमच्या स्कोअर अनावश्यकरित्या कमी करू शकतात. त्यामुळे वेळेवर तुमचा क्रेडिट रिपोर्ट तुमच्यापासून घ्या आणि काही चुका आढळल्यास लगेच रिपोर्ट सुधारण्याचे अर्ज करा. शेवटी काय करा, सुरक्षित व असुरक्षित याचा समतोल ठेवा. क्रेडिट कार्ड मर्यादा बहुत उपयोगी मोडणे 30% किंवा त्याहून कमी ठेवा. वेळेवर पेमेंट करत राहा आणि तुमच्याची क्रेडिट हिस्ट्री शक्य तितकी जुनी करण्याचा प्रयत्न करा. गॅरेंटर होण्यापूर्वी व सेटलमेंट करण्यापूर्वी विचार करा. प्रत्येक वर्षाला किंवा किमतीतील खाली तुमच्या क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि काही त्रुटी आढळल्यास सुधारा. ही माहिती तुम्हाला फायनान्समधील हेल्थसाठी महत्त्वाची आहे. जर याबद्दल आणखी काही प्रश्न असतील, उदाहरणार्थ क्रेडिट मिक्स कसे सुधारायचे किंवा सिबिल स्कोअर किती चांगला असावा, तर नक्की विचार करा. धन्यवाद. शुभ दिन.